आप देख रहे हैं मास इंडिया न्यूज। मुंबई के मशहूर लालबाग के राजा की तरह अंधेरी के आजाद नगर गणेश उत्सव समिति की ओर से अंधेरी के राजा की डायमंड जुबली ईयर मनाने की जोरदार तैयारी। इस वर्ष अंधेरी के राजा की 60वीं वर्षगांठ पर आजाद नगर गणेश उत्सव समिति ने बड़ी धूमधाम से डायमंड जुबली ईयर मनाने का निर्णय लिया है। आजाद नगर गणेश उत्सव समिति की ओर से हर साल की तरह इस साल भी गणेश भक्तों के लिए कुछ नया करते हुए गुजरात के सारंगपुर हनुमान मंदिर की प्रतिकृति और 32 फीट की हनुमान प्रतिमा बनाने का फैसला किया है, जिसकी तैयारियां पिछले 10 महीनों से लगातार चल रही हैं। इस वर्ष गणेश चतुर्थी से पहले अब तक हुई तैयारियों के बारे में प्रमुख सलाहकार शैलेश दादा फंसे और आजाद नगर गणेश उत्सव समिति पदाधिकारियों और डायरेक्टर ने क्या कहा, आप भी सुने। मी अशोक रमेश राणे, मंडळाचा अध्यक्ष। सर्वप्रथम आझादनगर सार्वजनिक उत्सव समिती मंडळातर्फे मी आपला चॅनलचं सर्वांचं स्वागत करतो। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही गणेश उत्सव मोठ्या धामधुडाक्यात ताटामध्ये साजरा करणार आहोत। 50व्या वर्ष तुम्ही बघितलं असेल की आम्ही चांगल्या रीतीने धूमधडाक्यात जे 50व्या वर्ष साजरा केलं होतं त्याच पद्धतीने हे 60वं वर्ष आहे। यासाठी आम्ही गेले 5 महिन्यापासून आम्ही तयारीला लागलेलो आहोत आणि आतापर्यंत 50% काम आमचं पूर्ण झालेलं आहे आणि या 1.5 महिन्यात बाकीचे काम पूर्ण होईल आणि एक लोकांना बघण्याकरता लाइटिंगची प्रोविजन आम्ही पूर्ण कॉलनीला करणार आहोत। यावेळी जे हनुमानचं मंदिर करतोय त्याचं वैशिष्ट्य असं आहे की हे जे वर्ष आहे ते हनुमानांचं वर्ष आहे, त्यामुळे आम्ही तो निर्णय घेतला की यावर्षी आपण सारंगपूरचं हनुमान मंदिर इथे चा देखावा करायचा। कसं आहे, आम्ही पहिल्यापासून एक कार्यकर्ते आहोत आणि कार्यकर्तेच म्हणून आम्ही काम करत असतो। फक्त ट्रस्ट आहे त्यामुळे कोणाला तरी अध्यक्ष सेक्रेटरी खजिनदार व्हावं लागतं, त्यामुळे आम्हाला ते हे पद दिलेलं आहे। बाकी आम्ही कार्यकर्ते म्हणूनच जसं पहिलं काम करायचो तसंच आताही काम करतो। आमचं सिक्युरिटी म्हणून ईगल सर्व्हिसेस आहेत, ते दरवर्षीप्रमाणे फ्री ऑफ चार्ज इथे आम्हाला सर्व्हिस देतात। त्याशिवाय आमचे जे कॉलनी आहे त्यामध्ये अराउंड 350 स्वतःचे व्हॉलेंटियर आहेत, ते दिवस रात्र इथे काम करत असतात आणि आम्ही पहिल्यापासूनच 1 महिन्या अगोदरच आयोजन केलं जातं की कशी लाईन फिरवायची, कुठे घ्यायचं, कसं कोणाला दर्शन कसं द्यायचं, VIP कसं हँडल करायचं, हे सगळं पूर्णपणे 1 महिन्यापासून तयारी केली जाते आणि त्यामुळे आम्ही प्रत्येक भाविकाला बाप्पाच्या चरणी दर्शन देतो। दरवर्षी आमंत्रण न देता अंधेरीच्या राजाच्या दर्शनाला येतात। शिल्पा शेट्टी आहे, त्यानंतर कंगना राणावत पण आल्या होत्या, त्यानंतर आपली प्रियंका चोप्रा आहे, त्यानंतर मोठमोठे डायरेक्टर वगैरे आपला रोहित शेट्टी आहे। असे बरेच जण इथे जे येऊन गेलेले आहेत ते दरवर्षी न सांगता बाप्पाच्या दर्शनाला येतात, कारण त्यांचा आशीर्वाद घेतात ते आणि नवीन कामाला सुरुवात करतात। मुंबईमध्ये जेवढे सार्वजनिक उत्सव आहे त्यामधून सर्वात मोठा एरिया ते आम्हाला अंधेरीच्या राजामध्ये भेटतो। आता यावेळी 60व्या वर्षामध्ये आपण कष्टभंजन हनुमान देव सारंगपूरमध्ये गुजरातमध्ये आहे त्याची रेप्लिका बनवतो आम्ही। मंदिर ते मोठं आहे आणि आतमधली नक्षीकाम जे आहे ती भरपूर आर्टिस्टिक आणि पूर्ण गोल्डनमध्ये आहे, म्हणजे सोन्यामध्ये आहे। तेच रेप्लिका आपण इकडे आतमधल्या पूर्ण खंडमध्ये बनवतो आहे आणि विशेषतः आपण इकडे हनुमानजीची मूर्ती तिकडे पण लावलेली आहे। तिकडची मूर्ती 51 फूटची आहे, आपण इकडे 32 फूटची फायबरची मूर्ती लावतात, म्हणजे ते आज बनवून कमीत कमी 15 वर्ष 20 वर्ष आपण वापरू शकतो, तसे त्या हिशोबाने बनवतात। तसं ह्या वर्षीची थीम आम्ही 1-2 वर्षापूर्वीच ठरवली होती। आम्ही 2 वर्षापूर्वीच जाऊन हे सारंगपूरचं कष्टभंजन मारुती मंदिर आहे ते पाहून आलो होतो। आमचे डायरेक्टर धर्मेश भाई आणि आमची सगळी टीम, फोटोग्राफर वगैरे आम्ही नेऊन सगळं त्याचा स्केच बनवून वगैरे सगळा रेडी होता आणि ह्या वर्षी करायचं ते 60व्या वर्षी हीरक महोत्सवी वर्षी म्हणजे डायमंड जुबली इयर ह्या वर्षी आपण ते बनवायचं प्लॅनिंग करून आमच्याकडे भरपूर वेळ होता। सगळं धर्मेश भाईंनी पण त्यांच्याकडे पण वर्ष मिळालं त्यांना ही तयारी करायला आणि ह्या वर्षीच दरवर्षी आम्ही सगळं उत्साहातच साजरा करतो, पण ह्या वर्षी एक 60वं डायमंड जुबली म्हणजे एक मोठी गोष्ट आहे आणि आमच्या दृष्टीने आमच्या वडिलांनी सुरुवात केली। आम्ही दुसरी पिढी आहोत आणि तिसरी पिढी आता इथे काम करते, तर हा उत्साह आणि जोशात हा उत्सव होईल आणि तो आपण आपल्या साथीने तो तुम्ही पाहायला आणि तुम्ही सर्व लोकांपर्यंत पोहोचवायला आहेत आमच्याबरोबर। थँक्यू। कष्टभंजन हनुमानांचं
आम्ही तिथे असलेली सारंगपूरला असलेली प्रतिकृती या ठिकाणी बनवणार आहोत. 32 फुटाचा हनुमान या ठिकाणी आपल्याला सर्वांना पाहायला मिळेल आणि त्यासाठी लहान मुलांची आणि सर्वच मान्यवरांची मोठी गर्दी या ठिकाणी नक्की होणार याची आम्हाला खात्री आहे. आम्ही साळंगपूरचं कष्टभंजन हनुमान दादाचं देऊळचा रिप्लिका ॲज इट इज इकडे हे करणार आहे आम्ही. तर लोकांना आम्ही आमंत्रण देतो आहे की तुम्ही सहपरिवार मित्रसकट आणि लोकांनी येऊन बाप्पाचे दर्शन घ्या आणि साळंगपूरचे हनुमान दादाचे पण जे काही रिप्लिका आम्ही मंदिर करणार आहे त्याचे पण दर्शन करून घ्या. असं आहे की तयारी आम्ही जवळजवळ 1 वर्षापासून करतो. आमचे अध्यक्ष असतील अशोक राणे आहेत, आमचे सरचिटणीस विजय सावंत आहेत, खजिनदार आणि शाखा प्रमुख या विभागाचे सुबोध चिटणीस आहेत आणि आमचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते. आम्ही जाऊन गेल्या वर्षी सारंगपूरला गेलो, तिथे कष्टभंजन हनुमानाचं आम्ही देवळाला भेट दिली. यावर्षी नक्कीच आम्ही सगळ्या मंडळांनी निर्णय घेतला आहे की यावेळेला हिरक महोत्सव असा करायचा की जो आजपर्यंत कधी झाला नसेल कार्यक्रम. आम्ही 50व्या वर्षीसुद्धा अतिशय सुवर्ण महोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला. त्यावेळेलासुद्धा आम्ही भव्य दिव्य असं अंबे माताचं मंदिर आमचं अबू अंबाजीचं ते देऊळ बनवलं होतं. त्यावेळेला अनुप जलोटा, हरिप्रसाद चौरसिया अशा सगळे मोठे कलाकार, शिवामणी यासारखे कलाकार या ठिकाणी येऊन आपलं परफॉर्मन्स दिलं. यावर्षी आम्ही त्याच पद्धतीने साजरा करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहोत. असं आहे की शेवटी श्रद्धेचा विषय आहे. लोकांची गर्दी वाढत चालली याचा अर्थ कुठेतरी लोकांना प्रचिती येते आणि त्यामुळे लोक इथे येतात, खूप लांबून येतात. कलाकार तर येतात पण असे बरेच भक्त गुजरातमधनं येतात, राजस्थानमधनं येतात, मध्य प्रदेशमधनं येतात, गोव्याकडनं पण येतात. आणि आता ही मेट्रोची सर्व्हिस झाल्यामुळे तर ईस्टर्न सबबची लोकंसुद्धा या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी यायला लागलेले आहेत. शहरातून येतात, पश्चिम उपनगरातून येतात, तर तिकडनं येतात. पण ह्यावेळेला आम्ही एक वेगळं लोकांमध्ये 60वं वर्ष अतिशय चांगल्या पद्धतीने साजरं व्हावं आहे, लोकांना त्याच्यामधील अतिशय त्याच्यात लोकांचासुद्धा सहभाग असावा म्हणून आम्ही यावेळेला हिरक महोत्सवी बोधचिन्ह म्हणजे लोगो ह्याची एक स्पर्धा आम्ही आयोजित केली. बोधचिन्ह स्पर्धेमध्ये भाग घ्यायला लोकांची अशा म्हणजे आम्ही ईमेलने हे करतो. 2 दिवसात 15 आम्हाला बोधचिन्ह आली, हे लोगो. आणि ह्या लोगोचा वापर आम्ही टी शर्ट, आमचे झेंडे जे आम्ही झेंडेची आगमनाच्या वेळेला आम्ही जी मिरवणूक काढणार त्यावेळेला लावणारे झेंडे, परिसरात लावणारे झेंडे, अशा पद्धतीने आम्ही त्याचा वापरही सुद्धा करणार. टी शर्टवरती करणार. मंडळाचे सर्व पदाधिकारीसुद्धा एकेका विषयामध्ये ते तज्ज्ञ आहेत. कोण इंजिनियर आहे, कोण लाईटच्या ह्याच्यामध्ये आहेत, असे बरीच सगळी तज्ज्ञ मंडळी या ठिकाणी आहेत. त्यामुळे आम्हाला बाहेरून काय आणायला लागत नाही. असं आहे की दरवर्षी आपण बघितलं असेल तर आम्हाला फायर ब्रिगेडकडनं पहिलं दुसरं नंतर जवळजवळ गेले 5-6 वर्ष आपण बघतात आम्ही जी सुरक्षेच्या दृष्टीने अग्निशमन दलाच्या लोकांच्या सहकार्याने आम्ही ज्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी त्याची व्यवस्था करतो त्याला आम्हाला दरवर्षी बक्षीस मिळतं. पण त्या ट्रॉफ्या ज्या आपण मागे बघतो त्या ट्रॉफ्यासुद्धा आम्हाला तशाच पद्धतीने मिळालेल्या आहेत. गणपती मंडळाला सुरक्षेच्या दृष्टीने आम्हाला आंबोली पोलीस स्टेशन तर सहकार्य करतंच. आमची अशी मीटिंग घेतात, आम्ही ते सांगतात त्या पद्धतीने कुठे दरवाजे पाहिजेत, कुठे एक्झिट पाहिजे, कुठे माणसं तुमची उभं राहायला पाहिजेत. आमच्याकडे तसे कार्यकर्त्याची एक मोठी फौज आहे. आमच्याकडे जवळजवळ 350-400 कार्यकर्ते आहेत. त्यामुळे ते कार्यकर्ते आम्हाला ते जिथे सांगतील बा इथे 3 जणं पाहिजे, इथे 4 जणं पाहिजेत. त्याच्याबरोबर ईगल सिक्युरिटीज म्हणून आहे. त्यामुळे आम्हाला दरवर्षी ईगल सिक्युरिटीजचे लोक आम्हाला सर्व सुरक्षा यंत्रणा आम्हाला पुरवतात. आणि त्यावेळेला आम्ही पोलिसांची त्यांना विचारतो पोलिसांना काय पाहिजे त्या पद्धतीने ते त्या ठिकाणी तशी व्यवस्था करतात. महिला सुरक्षेसाठी महिलासुद्धा असतात, पुरुषसुद्धा असतात आणि ते सगळे मिळून आम्ही ती व्यवस्था करतो. पण ह्या वर्षी आम्हाला असं वाटते की हे लायटिंग 32 फुटाचं हनुमानाची मूर्ती हे मुंबई शहरात अतिशय वेगळ्या पद्धतीचा हा सण या आझादनगरमध्ये होणार आहे. आमच्या अंधेरीच्या राजापर्यंत घेऊन जाण्यासाठी भक्तांना
आम्ही जी काही सोय करता येईल ती सोय करण्याचं आम्ही एक कार्यकर्ते म्हणून आम्ही काम करणार आहोत। आम्ही अंधेरीच्या राजाचे कार्यकर्ते याचा आम्हाला अभिमान आहे। मास इंडिया न्यूज से जुड़ने और अपने इलाके की तमाम छोटी बड़ी खबरों के लिए फेसबुक, यूट्यूब, ट्विटर, इंस्टाग्राम पर फॉलो करें।